कास पठाराजवळच्या गणेश खिंडीत हा भीषण अपघात झालाय। स्कॉर्पिओ गाडी थेट 500 फूट दरीत कोसळली आहे। या गाडीत 7 जण असल्याची माहिती आहे। यातील 2 जण जखमी आहेत। रस्त्यावरील चिखलामुळे गाडी घसरल्याचा अंदाज आहे। संध्याकाळी 5च्या सुमारास हा अपघात झाला। सध्या रवींद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हा अपघात कसा झाला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी। मी आत्ता उभा आहे कास पठार इथल्या गणेश खिंड येथे आणि ही पाठीमागं गणेश खिंडीची खाली दरी आहे मोठी, साधारण 500 ते 600 फूट दरी आहे। साधारण 5:30-6 वाजता इथून एक स्कॉर्पिओ गाडी होती आणि त्याच्यामध्ये साधारण 7 लोक होते, ते खाली गेलेले आहेत। पोलिसांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। साताऱ्यातील काही समाजसेवी नागरिकही इथं उपस्थित आहेत। मुलं साधारण डॉक्टरही आहेत। साधारण 7 लोक खाली गेल्याची माहिती आहे। आताही त्यांच्या शर्थीचे प्रयत्न झाले। आपल्या समेत सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत तांबे साहेब। सर, नेमकी परिस्थिती काय आहे आणि घटना काय झाली थोडी माहिती द्या। स्कॉर्पिओ आता घसरून खाली गेलेली आहे। त्याच्याबद्दल आता सगळे युवक 5 जण आहेत ते खाली आहेत। त्यांच्याबद्दल आता ते खाली असल्यामुळे बाकी काय डिटेल माहिती सांगता येत नाही अजून तर। रेस्क्यू टीम आहे काढले, ज्यावेळेस वरती येतील देऊ त्यावेळेस बाकी डिटेल माहिती देऊ। बरं, नेमकं कशी काय गाडी खाली गेली, स्पीड कशी झाली ते सांगता येईल? नाही समजणार आता सध्या काय सांगता येणार नाही।